नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदान होतं आहे उद्या हे मैदान जे आहे ते होतं आहे कलेढोण विकळे फाटीवरती, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते. आणि हे मैदान जे आहे ते ओपनचं आहे म्हटल्यानंतर सगळे महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना आपल्याला दिसणार आहेत. मथुर पळणार आहे का? मथुर नाही पळणार मित्रांनो. मथुर उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाही आहे. कधी दिसेल याच्याबद्दल अपडेट तुम्हाला लवकर देण्याचा प्रयत्न करू, परंतु उद्या तर काय दिसणार नाही मथुर. तर मग उद्या सगळे महारथी पळणार आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील. उद्या बकासूर पळतो आहे. बकासूर कोणासोबत दिसेल? बकासूरची चर्चा जी आहे ती चालू आहे पैऱ्यांची. आता खूप जणांचं नाव जे आहे ते बकासूरच्या सोबत नाव येतं आहे. अगदी तुम्हाला सांगतो, बकासूरच्या नावाची चर्चा जी आहे ती खूप चालू आहे. कलेढोणकरांचा लक्ष्मणराव याच्यासोबत नाव जोडलं जातं आहे मित्रांनो. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तोसुद्धा एक टॉपचाच नंदी आहे. भारत केसरीचा मान म्हणजे काही चेष्टा नाही, एवढा मोठा मान तो पण मथुरसोबत मिळवलेला आहे या लक्ष्मणरावने, भारत केसरी लक्ष्मणरावने. आणि तो उद्याच्या मैदानामध्ये बकासूरसोबत पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया, शेवटी अंदाज वाटतो आहे मला की कलेढोणकरांचा लक्ष्मणराव असू शकतो. आणि ही जर गाडी पळाली एकदा दोनदा पळालीत हे जोडं, चांगली कामगिरीसुद्धा केलेली आहे. आणि त्याचं वय जरी झालं असेल तरी तो चांगलाच पळतो आणि सगळ्यांना माहिती आहे त्याचा पळ काय आहे. आणि जाईल त्या मैदानामध्ये तो गुलालामध्ये असतोच, भलेही तो क्वार्टर फायनलच्या गुलालामध्ये का असेना, परंतु तो पळतोच. आणि फायनलला जर त्याच्यासोबत जर व्यवस्थित टॉपचा जर नंदी असेल पळताना, म्हणजे त्याच्यासोबत चांगल्या बरोबरीचा जर नंदी असेल तर तो 100% गुलाला हा मिळवतोच. असा हा लक्ष्मणराव आहे, भारत केसरीचा मानकरी असलेला. बघूया, बकासूरसोबत नाव जोडलं जातं आहे लक्ष्मणरावचं. बघूया तो पळतोय की काय. अजून एक नाव जे आहे ते समोर येतं आहे बकासूरच्या नावाविषयी की मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा याच्यासोबत नाव जे आहे ते जोडलं जातं आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे 10 तारखेला एक मोठं मैदान आहे माळशिरस 61 फाटावरती. 61 फाटा माळशिरसचं मैदान आहे हिंद केसरीचं. त्या मैदानाची एक जय्यत तयारी जी आहे ते आता प्रत्येकजण उद्याच्या मैदानामध्ये करेल. कारण की सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येकजण जो आहे तो टॉपच्याच पायऱ्यामध्ये येतो आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे हिंद केसरीचा मान जो आहे तो सहजासहजी मिळत नाही. तिथं एक टॉपचंच नियोजन असावं लागतं आणि टॉपचं नियोजन असल्याशिवाय नंदी फायनलमध्ये राहत नाहीत. आणि शेवटी बघूया, भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 4 खांदी पळतो. मुंबईचा आत्ता पब्लिकचा बेताज बादशाह म्हटलं जातं, 3 फेऱ्याचा बेताज बादशाह म्हटलं जातं त्याला. आणि बघूया, चांगली कामगिरी उद्या जर ही गाडी पाळली तर 100% गाडी गुलालामध्ये असण्याची दाट शक्यता आहे. भुंगा मिलिंद पाटील यांचा आणि बकासूर हे नाव जोडलं जातं. हे 2 पैरे तर तुम्हाला मी सांगितले की याच्यासोबत नाव बकासूरचं जोडलं जाते. बकासूरचा फिक्स पैरा जो आहे तो समजत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत बाकीचे पैरे समजतात. आणि मग ही दोन नावे जी आहेत ती मी तुम्हाला सांगितलं. अजून कुठलं नाव जे आहे ते बकासूरच्या पैऱ्याचं जवळपास लवकरच म्हणजे येतं आहे. वेगाचा शेवट सर्जाचं नाव जे आहे ते समोर येतं आहे. परंतु सर्जा उद्याच्या मैदानामध्ये पाळणारा आहे, परंतु सर्जाचं नाव जे आहे ते येतं आहे. बघूया, शेवटी सर्जा मला नाही वाटत की पळेल जोडी, परंतु नाव जे येतं आहे ते समोर तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. आणि चौथं जे आहे ते नाव तुम्हाला वाटते सागर शेठ कटरे गहाणन पॉवर प्लस कराड यांचे 2 नंदी आहेत, दुर्गा आणि बब्या. कारण की तुम्हाला माहिती आहेच की ज्यावेळेस बकासूर पळतो त्यावेळेस बकासूरच्या नावाच्या पुढे सागरशेठ कटरे गहाणन पॉवर प्लस कराड हे नाव लागतं. त्याच्यामुळे कलेढोणचं मैदान आहे आणि तिथून सागरशेठ यांच्यापासून जवळच मैदान आहे. त्याच्यामुळे बकासूर मला वाटते आज संध्याकाळीच रवाना होईल, मुक्काम करेल त्या ठिकाणी सागरशेठ कटरे गहाणन यांच्या दावणीला. मगाशी लाईव्हला होतो त्यावेळेस बघितलं बकासूरला जरा थोडासा आंघोळ घालायची चाललेली. बघूया, दुर्गा किंवा बब्या या दोघांच्यापैकी बकासूरसोबत पळताना दिसू शकेल. मी तुम्हाला 4 नावे जी आहेत ती सांगितली. जर या 4मधील जरी नाही नाव निघालं तर मग कोणाचं नाव निघालं, मग तुम्हाला सांगतो एक नवीन चेहरा. मग तुम्हाला माहितीच आहे बकासूर एक नवीन चेहऱ्यासोबत जास्त पळताना दिसतो. आणि बघूया आता हिंद केसरीच्या मैदान जवळ ते म्हटल्यानंतर कशी तयारी जी आहे ती बकासूरची जी आहे ती चालू आहे. आता तुम्हाला मी नावं सांगितलं. पहिलं नाव जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं ते लक्ष्मणरावचं. दुसरं नाव सांगितलं मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगाचं. तिसरं नाव वेगाचा शेवट सर्जा.
आणि चौथं नाव जे आहे ते घाणंदकरांचं दुर्गा किंवा बाबा या चौघांच्यापैकी बकासूरसोबत असू शकतो. आणि जर त्या चौघांच्या सोबतसुद्धा जर नाही पळाला बकासूर तर मग नवीन चेहरा जो आहे तो आपल्याला बकासूरसोबत उद्याच्या क्लेडोनच्या मैदानामध्ये दिसणार आहे. जर कुणाला काय वाटत असेल तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. धन्यवाद.